गुड मॉर्निंग, नमस्कार, मोरया। आज ना आमच्याकडे 5वा दिवस आहे। गौरी आज येणार आहेत आणि ऑलरेडी आमची गौर आलेली आहे। ओ जरा सरका, हे बघा इकडे ना गौर वगैरे आणून झाली। मला तो व्हिडिओ थोडस करायला जास्त मिळाला नाही कारण की खरंच गडबड खूप होते बायकांची। तर इकडे आता फायनली आमचे ना सगळं नैवेद्य आणि आरती, गौर घेणे हे सगळं पाठ होते बा। तर ते चाललेलं आहे। मिस्टर इंडिया नैवेद्य दाखवून घ्या। पाणी आहे बा तिथं, तामण होते ना, कुठे गेले ते? आहे तिकडे। हा छान दिसते, छान दिसते। अगं लागेल वरती ते कुठेतरी होते, आता गेली ती, जाऊ दे। काय काय ग, मी टोपी शोधत होते आता। अरे किधर जा रही? चला तर मग आज ना गौरीला आत घेऊया आणि बाबाची इच्छा पूर्ण करण्यासाठी ना आता मी ना गौरीला इथे लाईट लावलेला नाही, फोकस लावलेला आहे। त्यांची म्हणजे माझ्या नवरोबाची इच्छा होती की फोकस चेहऱ्यावरती आणि गौरीवरती पाडून ना अशी गौर घे म्हणून। तर म्हटलं चला तुमची पण इच्छा पूर्ण करू आणि गौर अशा पद्धतीने मी घेतली, भक्तीनं गौर घेतली, गौर भरून वगैरे घेतली। मग भक्तीकडे दिली। भक्ती तयार व्हायला 2 तास लावले। भक्तीचा लुक कसा वाटतो याचा कमेंट करून सांगा, मला तरी आवरायलाच वेळ मिळाला नाही। जेवण, भाकरी, भाजीचा नैवेद्य आणि हे सगळं घरातलं। आणि आमच्या घरात एक काय होते माहितीये का, जेव्हा काही कार्यक्रम असेल, तसं म्हणण्यापेक्षा डेली म्हटलात तरी चालेल, माझ्याशिवाय पानच हलत नाही। त्याच्यामुळे मला ना जास्त कंटाळा येतो। प्रत्येक गोष्ट विचारून हे कुठं आहे, ते कुठं आहे, हे कुठं आहे, ते कुठं आहे, असं करून जे डोकं खायला सुरुवात होते ना सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, त्याच्यामुळे मी हैराण होऊन जाते। इकडे ना भक्तीनं मी सगळं ओवाळून वगैरे गौरीला, भक्तीला वगैरे सगळं आतमध्ये घ्यायची आमची प्रोसेस चाललेली आहे। बाबानं फोकस धरलेला आहे। आणि आता आमच्या इथे काय झाले माहिती आहे काय, मधला पोच आहे ना, मी थोडंसं ना फ्रंटच्या बाजू आहे त्या भाड्याने वगैरे दिले, त्याच्यामुळे आमच्या इथं मधल्या पोच मधून आतमध्ये असं गौर घेऊन यावी लागते। तर तशा पद्धतीनं गौर वगैरे घेतली। भक्तीनं आज पैंजण पण नवीन घातलेत। वारे वा, माझं लक्ष आत्ता गेलं बघा। तर ना इकडे छान अशी पद्धतीनं जशी मी पहिल्यापासून करत आलेली आहे त्या पद्धतीनेच मी गौर वगैरे आतमध्ये घेतली आणि भक्तीने इथं ठेवून दिली। बऱ्याच ठिकाणी तांब्यामध्ये 2-2 गौर अशी घेऊन येतात, कारण की मला सकाळपासून खूप जणांनी विचारलं हा व्हिडिओ बघितल्यानंतर की मी अगोदर शॉर्ट व्हिडिओ एक हे केला होता ना, तर त्याच्यामुळे मला बोलले की तुमच्याकडे 2 गौरी नाहीत? परत व्हिडिओ कॉल केला होता तेव्हा पण, अरे एकच घेऊन आलीस, 2 नाही तुमच्याकडे असं। तर त्याच्यामुळे म्हटलं तुम्हाला अगोदर सांगून टाकते की आमच्याकडे ना ही अशी जशी मला ना माझ्या सासूच्या वेळेला म्हणजे मी बघितली होती ना त्या पद्धतीनेच मी करण्याचा प्रयत्न करते, एक्स्ट्राचं काही नाही करत। आणि ही अशी एकच, आई पण एकच अशा आणत होत्या, त्याच्यामुळे मी पण पुन्हा नवीन प्रथा वगैरे काय पाडलेली नाहीये, जशी आहे तशीच मी पुसते। गावी पण आमच्या 2-2 तांब्यामध्ये असं घेऊन येतात, तर काय करू, इकडं आहे तसंच केलं पाहिजेत ना, नवीन आणि कुठे करून घेऊ मी, मला जे माहीत नाही ते। तर आमचा कॅमेरामॅन आहे आज गौरांग चव्हाण आणि त्याचं एकच त्यानं ना जास्त आवरलेलं नाहीये। तर मला म्हणते मम्मी मला आज व्हिडिओमध्ये घेऊ नको हा, तर म्हटलं ठीक आहे, तरी पण मी जरासं घेणारच आहे त्याला। तर इकडे ना भक्तीला, मिस्टरांना, गौरांगला सगळ्यांना ना थोडं पूजा वगैरे करायला लावली। आणि इथे ना कापराचा डब्बा, एक काम करायला गेले की मला डब्बल काम लावणार म्हणजे लावणारच असली आहेत आमची घरातली। इकडे कापूर घाल म्हणून सांगितलं त्याच्यामध्ये, त्याच्यावर डब्बाच पाडून टाकला, मग ते पुन्हा कापूर गोळा केला, डब्यात घालून ठेवला। ही काम करायला मी घट्ट आहे ना, जे काय आहे ते करायला। तर मग असं त्यांच्याकडून ना उलाढाल काहीतरी होते म्हणून ते बोलतात मला, मग तुला सगळं परफेक्ट लागतं ना, मग तूच कर। तर मग इकडे आरती वगैरे करून घेतली, आरती झाली। पुन्हा आज मला ना सगळा स्वयंपाक काय काय केलाय की नाही ते हे तुम्हाला ताटामध्ये सगळं दिसतच असेल। तर हे पदार्थ मी जे बेसिक आज महत्त्वाचं काय आहे ना, तर भाजी भाकरीचा नैवेद्य आणि गणपती बाप्पांसाठी मग मी काय थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न केला, कारण की मी आत्तापर्यंत बनवलेले पदार्थ तुम्हाला सांगते। पहिल्या दिवशी खीर बनवली, मोदक बनवले, नंतर मग शेवया बनवल्या, पुन्हा
काल तर मी ब्रेडचं स्वीटमध्ये बनवलं, असं ना काहीतरी बनवतच होते. मग आज काय करू हा विचार करत होते. मग आज म्हटलं चला गाजरचा हलवा करूया आज, म्हणून तो केला नैवेद्य बाप्पांसाठी, गौरीसाठी भाजी भाकरीचा नैवेद्य. हे सगळं करता करता मला ना उशीर होतोच. मग तुम्ही लोक म्हणता की प्रत्येक वेळी काय सांगतेस उशीर होतो, जरा लवकर उठून आवरायचं. आज मला कॉलनीतून पण तुमच्या भक्तीकडून मेसेज आला की मम्मीला सांग थोडंसं लवकर उठून आवरायला, म्हणजे व्हिडिओ तुझे लवकर येतील. तर काय सांगायचं, कोणाला काय सांगून माझं दुःख काय कमी होणार नाहीये. तर इकडे ना भाजीची तयारी चाललेली आहे. भाजीला मी काय काय घेतलंय बघा. भाज्या आज काय काय असणार आहेत. वाटाणा, ढबू, वरणा, हे आहे गाजर, आणि इकडे ह्या वाटीमध्ये मी वाटीमध्ये उद्दाम ठेवलं होतं तुम्हाला दाखवण्यासाठी. हा आहे दोडका. ह्या सगळ्या भाज्या मी एका कढईमध्ये काढून घ्यायला लागले. आणि बटाटा आणि वांग ते मी ना थोडंसं पाण्यामध्ये ठेवलं होतं कारण की काळे पडतात ना, म्हणून. बाकीचं माझं सगळं आवरेपर्यंत हे बटाटा आणि जे वांग आहे ना ते काळं पडायला नको म्हणून पाण्यात वगैरे घालून ठेवलं होतं. आत्ता सगळ्या भाज्यांना मला पुन्हा एकदा धुवून घ्यायचे आहेत, म्हणून मग सगळ्या पाण्यातच घालून ठेवल्या कढईमध्ये. मला इथल्या इथं फोडणी घालायला बरं पडेल ना त्याच्यामुळे. आणि आत्ता हे सगळं धुवून वगैरे स्वच्छ घेतलं. तेल तापत ठेवलं होतं. तेल आज मला थोडं जास्तच लागलं कारण की भाजी जास्त प्रमाणात होतं ना सगळं, ते 5-6 भाज्या एकत्र झाल्यामुळे. कढीपत्ता घातला, थोडंसं जिरं घातलं, कांदा घातला, चांगलं परतवून घेतलं. मी ना सगळं म्हणजे असं जास्त काय असं फोडणीला कुठले मसाले वगैरे वापरत नाही. तुम्ही माझ्या कोणत्याही व्हिडिओमध्ये बघा, कांदा, टोमॅटो, चटणी, मीठ, हळद, आलं लसूण पेस्ट, बेसिकचे मीठ वगैरे हेच असतात. बाकीचे मसाले जास्त कुठले नसतात, खडे मसाले वगैरे. तर त्याच पद्धतीने मी इकडे कांदा चांगला भाजून घेतला आणि त्याच्यामध्ये मग घातली 1-1.5 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट. ही पण थोडीशी परतवून घेते. आणि मग आपल्याला घालायचा 1 टोमॅटो. मी इथे ना आज ह्या भाजीला ना 1.5 कांदा घातला होता आणि 1 टोमॅटो घातला होता. 1.5 कांदा असं का म्हणत असाल तर ना कांदा ना मधून थोडंसं उकवल्यासारखं झाला होता आणि मधलाच भाग थोडासा खराब झाल्यासारखा झाला होता. मग मी तो काढून टाकला, त्याच्यामुळे तो 1.5च झाला कांदा. एक चवीनुसार मीठ घालून घेतलं. आणि आता आपल्याला घालायची थोडीशी हळद, लाल तिखट पण आज मला थोडं जास्त लागेल, तर इकडे ना मी 3 चमचे लाल तिखट घालून घेतलं. कसला लाल भडक कलर दिसायला त्या चटणीचा. आणि थोडंसं अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट. तसं ना शेंगदाण्याचं कूट ह्या भाजीला कमीच पडणार आहे कारण की भाजी खूप आहे आणि मसाला कमी होणार आहे असं मला पण वाटायला लागले. शेंगदाण्याचं कूट जास्त घालायला काय हरकत नव्हती, पण शेंगदाण्याचं कूट घातला. मिस्टरांनी ही भाजी खाल्ल्यानंतर त्यांना त्रास होणार कारण ऑलरेडी डॉक्टरांनी त्यांना शेंगदाणे, तुरडाळ वगैरे हे सगळं बंद करायला सांगितले, चपाती वगैरे. त्याच्यामुळे थोडंसंच घातला मी ते. आणि हे भाज्या मग बाकीच्या सगळ्या धुवून घेतल्या आणि त्या घालून घेतल्या इकडे. किती भारी वाटतं ना असं. एक ना कॉकटेल भाजी ना खायला चांगली लागते, पण आमच्या घरात ना वांग म्हटलं की ते त्या दोघांना तर वांग्यासारखे चेहरे होतात त्यांचे, कारण की आवडतच नाही अजिबात वांग. असं कोण कोण आहात, तुम्ही पण आहात का वांग न आवडणारे मेंबर असाल तर सांगा मला पण. आम्हा दोघींना थोडंसं आवडतं, पण भक्तीला खूप आवडतं वांग्याची आमटी, वांग्याची भाजी. पण आमच्या हे खडूस 2 जण आहेत ना, वांग अजिबात खात नाहीत. तर त्याच्यामुळे मला ना खूप अवघड होतं करायचं म्हटलं तर. मग त्यांच्यासाठी दोघांसाठी वेगळं आणि मग आमच्या दोघींसाठी वेगळं असं करावं लागतं. एक थोडंसं पाणी घालून घेतलं आणि ह्याला ना एक 10 मिनिटं ना बारीक गॅस करून ठेवून देते बाजूलाच, म्हणजे एक तरी पदार्थ माझा ना लवकरात लवकर झाला. दुसरी भाजी करायची आहे ती म्हणजे आपल्याला ही पालेभाजी जी मिक्सवाली असते ना, तर ती भाजी. मी तरी ही अशी कोणतीही पालेभाजी करतावे ना थोडंसं मी सिंपल पद्धतीने ह्यासाठी करते कारण की मसाल्यापेक्षा ना जास्त करून ती भाजी पोटामध्ये जाऊ देत. हिरव्या भाज्या खायला नखरे करणारे मेंबर आमच्या घरात भरपूर आहेत. तर त्याच्यामुळे ना इकडे लसूण आणि मिरची घेतली, मीठ घातलं आणि हळद घातल्या भक्तीकडून आले, काय मम्मी तू सगळ्यात हळदच घालतेस? तर होय म्हटलं, पालेभाजीला म्हणे हळद घालत नाहीत. माझ्या लेकीकडून मला आज समजलं बरं का. तर मी घालते, तुम्ही पण घालत नाही काय? तर असतात असे बरेच जण की पालेभाजीला हळद वगैरे घालत नाहीत, पण माझी सवय आहे, मी घालते. तर इकडे ना चांगली ही पिळून घेतली भाजी. 5 प्रकारच्या ह्या मिक्स भाज्या, ह्याच्यामध्ये शेपूची भाजी आणि बरेच मी रात्री पण तुम्हाला सांगितलं त्या व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या भाज्या आहेत म्हणून. तर ही सगळी चिरून घेतली, रपली चिरलेली आहे, जास्त बारीक चिरलेली नाहीये. आणि आता ना ही जेव्हा आपण टाकतो ना भाजी तेव्हा कढई फुल्ल भरते
आणि थोडीशी वाफ लागल्यानंतर पूर्ण तळाला जाऊन बसते भाजी, कुठं गायब होते माहित नाही. तर ही सगळी भाजी वगैरे टाकून घेते, छान असं हलवून घेते. आज ना मला कुठल्याही परिस्थितीमध्ये 10 वाजेपर्यंत सगळं जेवण तयार करायचं आहे, कारण की आज खडूस आमचे घरी आहेत ना. घरी नसले की एवढं काय टेन्शन नसतं मला, पण घरी असले की सगळं पटापट व्हायला लागतं. भाजी पण झालेली आहे आणि आत्ता बनवायचा आहे हलवा. थोडंसं गाजर किसून घेतलं आणि आमच्या खडूसनं म्हणजे माझ्या नवरोबानं ना आज गाजर किसून दिले हलव्याला, म्हणजे हलव्याची चव तरी चांगली होणारच. माझ्याकडे आज तुम्हाला खरं सांगते हलवा बनवायचा तर मी सिंपलसा बनवणार आहे. घरात साहित्य आहे त्याच्यातूनच, खवा वगैरे काही नाहीये माझ्याकडे आत्ता तरी अवेलेबल. पण मला गणपती बाप्पांसाठी हलवाच बनवायचा होता, तर ह्याच्यामुळे ना मी आहे त्या साहित्यामध्ये, कमीत कमी साहित्यामध्ये गाजरचा हलवा बनवून घेतला. जे काही होतं घालायचं ते एकदमच घालून ठेवलं, कारण की मला करायचे आता भाकरी. मग म्हटलं भाकरी होईपर्यंत मंद आचेवरती गाजरचा हलवा पण होऊन जाईल, म्हणून हे सगळं घालून घेतलं, झाकण ठेवलं आणि बारीक गॅस करून ना बाजूला ठेवून दिलं. एक वाफ आल्यानंतर तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीनं थोडंसं मऊ होतोय का कसा होतोय माहित नाही, कारण की काहीच साहित्य नाहीये, खूप कमी साहित्यामध्ये गाजरचा हलवा बनवलेला आहे आज मी. तर बघू, थांबा एक मिनिट, एक वेळ चेक करते. तर हे बघा, चांगलं असं वाफ खदखद खदखद असं शिजतंय, आवाज पण येतोय. तर ह्याला मी आता बाजूला करते आणि आता इथे ना पटकन भाकरी करून घेते. तर भाकरीचं पीठ मळून घ्यायला लागले, गरम गरम पाण्यामध्ये पीठ मळून घेतलं. आणि माझी सवय अशी आहे बघा, पीठ पहिला मळून घेते, प्लेटमध्ये ठेवते आणि मग पुन्हा पोळपट आहे ना तो असं परातीत ठेवते, कारण की मला ना भाकरी करतावी आजूबाजूला पीठ खूप सांडतं, कारण की जास्त लागतं, जास्त करून असं थपथप असं करायला ना जास्त पीठ लागतं. त्याच्यामुळे मी असं परातीमध्ये ठेवते, म्हणजे जास्त किचन कट्यावरती पीठ पण होणार नाही आणि वाया पण जाणार नाही. तर इकडे ना भराभर भराभर अशा भाकरी घालून घेतलेत मी, 9 भाकरी घालणार आहे मी आज. तर इकडे ह्या पद्धतीनं पटापट असं भाकरी घालून घेऊया. आणि मला ना प्लीज कोणीतरी खरंच सुगरण आहेत ना, त्यांनी मला सांगा जरा, माझ्या ना तवा आहे ना, हा भाकरीचा तवा खूप वर्ष झाली जुनाच आहे, अजूनपर्यंत त्याला काही प्रॉब्लेम येत नव्हता. पण आत्ता सध्याला एक 8 दिवस झाले ना, जेव्हा मी भाकरी करते ना तर त्याला ना असे फोड आल्यासारखं व्हायला लागले. बरेच जण मला म्हटले की त्याला थोडंसं तेल लावून ठेव, जरा कांदा भाज, सगळं करून बघितलं पण भाकरीनं असं डागल्यासारखं होत आहेत आणि असे फोड येत आहेत. तर कोण जरा असेल ना, तर ज्यांना माहीत असेल तर प्लीज त्यांनी मला सांगा काय करू, का तवा बदलू. तवा बदलायचं पण असं होईना झाले, कारण की मला माझ्या मम्मीनं तवा दिलेला आहे हा घेऊन, इथेच कोल्हापूरमध्येच घेतलाय पण मम्मीनं घेऊन दिला होता. तर इकडे ना हे बघा असे डाग पडतात आणि मला नाही आवडत असे डाग पडलेले भाकरीला. तर अशी मी सगळी भाकरी करून घेते पटपट. ही आहे शेवटची भाकरी, आपले 9 भाकरी झालेली आहेत. शेवटची भाकरी थोडीशी करपली, दुर्लक्ष करा. आणि आता चला तुम्हाला दाखवते मी काय काय बनवलेलं आहे. तर इकडे ना पहिलं आपलं हे आता गरमागरम भाकरी आहे. तिकडे मी एक कुकरचा डबा भात लावला, डाळ केली, मिक्स भाजी केली, पालेभाजी केली आणि आपला हलवा केलाय. हे आपलं आजचं नैवेद्यासाठी बनवलेले पदार्थ, ताजे ताजे फ्रेश फ्रेश खमंगजार असा ना घरामध्ये वास सुटलाय माहिती आहे सगळ्या पदार्थांचा. तर इकडे पहिला मी नैवेद्य असा काढते. 2 भाकरी घेतल्या एका ताटामध्ये, त्या अशा सिंगल सिंगल मी कधी घेत नाही. तर 2 भाकरी घेतल्या आणि त्याच्यावरती मग अशी आपल्याला गोल गोल असं वाटीच्या साह्यानं 2 असे काढून घेते. तर नैवेद्य मी अशा पद्धतीनं भरते. बरेच जण वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं दाखवत असतील, पण मी तरी असं करते. तर इकडे भाजी थोडीशी ना, ह्या दोन्ही पण भाज्या दोन्ही नैवेद्याला दाखवून घेते. हे अशा पद्धतीनं बरं ते असू देत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना सांगते की माझंही लक्ष नव्हतं, पण एका व्यक्तीनं कमेंट करून मला सुचवून दिलेलं आहे, त्याच्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. की माझ्या डोकीत पण आलं नव्हतं की माझं साडी आणि माझी ज्वेलरी आहे ती आज 5वा दिवस, 5ही दिवशी पण वेगळी वेगळी झाली होती. फक्त एक काळं मंगळसूत्र जे असतं ना ते फक्त एकच सिंगल एकसारखं झालं होतं, नाहीतर बाकीची ज्वेलरी आहे ती वेगळी झाली होती. जर तुम्ही पण पाहिला नसाल तर नक्की पाहून घ्या. मला हे कमेंट करून सांगितल्यानंतर समजले की बाबा हा माझ्या पण लक्षात नाही आलं की वेगळी झाली. तर म्हणून मी त्याचे वेगळे वेगळे असे फोटो काढून ना पुन्हा रात्री अपलोड वगैरे केले होते. तर इकडे ना काचेच्या बाउलमध्ये माझ्या बाप्पांचा जो नैवेद्य आहे ना तो वेगळाच काढून घेते. गौरीचा भाजी भाकरीचा, बाप्पांचा आहे तो गाजरचा हलवा. तर हे बघा
तर चला अजून माझं जी कामं आहेत ना, तर काय तुम्हाला सांगू. तुमच्या पण घरात आज सगळा गोंधळ झाला असेल ना. माझ्या घरात तरी गोंधळ विचारू नका, कारण की कपड्यांचा ढीग आणि बाकी सगळं जे आवरण्यामध्ये झालेला पसारा आहे ना, ते आवरायलाच मला आता जवळपास 2 तास लागतील. तर अशा पद्धतीनं मी माझ्या गौरीला जेवायला दिलेलं आहे. तर इकडे नैवेद्य वगैरे दाखवून झाला आणि माझी आता खरोखरची म्हणजे माझी लेक जेवायला बसणार आहे, ते पण तुम्हाला ओम श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. भक्तीला प्रसाद खरंच खूप आवडला वाटतं. पूर्ण ताट घेऊन बसले.